नमस्कार, मी अभिजित देशमुख जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत करतो। येत्या 2 महिन्यांवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका आहेत। महापालिका क्षेत्रात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत तसेच महापालिका क्षेत्रात जे सध्या राजकारण सुरू आहे त्याबाबत आपण अशा अनेक विविध मुद्द्यांबाबत सध्या जिल्हा वार्ताच्या माध्यमातून मुलाखतींचं सत्र सुरू आहे। अनेक मुलाखती याआधी देखील घेतल्यात। आज आपल्या सोबत भाजपचे नेते माजी आमदार नरेंद्र पवार आहेत। आपण त्यांच्याकडूनच आता कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये काय विकास कामं झाली आहेत, सध्या काय राजकारण सुरू आहे, महायुतीची परिस्थिती काय आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। तर जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। एकंदरीतच आपण सुरुवातीला जर आपला राजकीय प्रवासाबाबत सध्या चर्चा करूया। नरेंद्र पवार म्हटलं की कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप असं एक चित्र सध्या दिसून येतं। एकंदरीत तुम्ही एबीव्हीपी पासून सुरू केलेला जो तुमचा प्रवास आहे तो नगरसेवक, त्यानंतर उपमहापौर आणि आमदारापर्यंत होतो, काय सांगाल तू? एक राहिलं फक्त, मी संघाचा लहानपणापासून स्वयंसेवक आहे। मी संघाच्या शाखेत लहानपणी मी 5वीला असताना जायचो। माझं चिपळूण चाळीमध्ये घर होतं आग्रा रोडला आणि समोरच प्रताप साहेब शाखा म्हणून नमस्कार मंडळामध्ये लागायची। त्यापासून माझा एक संघामध्ये काय होतं त्यावेळेला? माझं 10 वर्षाचा होतो मी त्यावेळेला, 10-11 वर्षाचा असेल। 5वीला मी होतो त्याला, बालक मंदिर शाळेमध्ये शिकायचो। आमच्या एरियातली मुलं शाखेत जायचे, मग ते मला घेऊन जायचे आणि मला आवड निर्माण झाली संघाच्या शाखेची। आणि त्यानंतर 10वी नंतर मी विद्यार्थी परिषदेचं काम करायला लागलो। नंतर मग मी इंजिनिअरिंगला गेलो। मी जोंधळे कॉलेजमध्ये शिकायला असताना विद्यार्थी परिषदेचं सक्रिय काम केलं आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ काम केलं। पूर्णवेळ म्हणजे घरदार सोडून संघटना सांगेल तिथे जाऊन काम करायचं। मी जवळजवळ 93 ते 2000 असं 7 वर्ष मी घर सोडून पूर्णवेळ काम केलं। वडिलांना माझ्या पॅरालिसिसचा अटॅक आला, वडील आजारी होते म्हणून मला घरी यावं लागलं आणि मग मी घरी आलो आणि माझा व्यवसाय सुरू केला। वडिलांची काळजी घेतली, नंतर लग्न झालं, व्यवसायामध्ये पडलो मी। नंतर मग मी भाजपचं काम करायला लागलो। मंगेश गायकरांची पहिली ती निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये मी फुल टायमर आल्यावरती काम करायला होतं। त्याच्या अगोदर पण मी इथे पार्टीच्या म्हणजे निवडणुकीमध्ये सक्रिय असायचो। रामभाऊ कापसेंचे इलेक्शन असून दे, जगन्नाथ पाटलांचे इलेक्शन असून दे, त्या इलेक्शनमध्ये काम करतो। कुठलं पद नव्हतं माझ्याकडे, पण मी विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ काम थांबलो, व्यवसायामध्ये लागलो। मी लग्न झालं आणि नंतर मग पार्टीचं काम सुरू केलं। मंगेश गायकरांची पहिली इलेक्शन मी वॉर्डामध्ये काम केलं। नंतर शहराचा सचिव म्हणून होतो। नंतर मग कल्याण पश्चिम मंडळाचा मी अध्यक्ष म्हणून माझ्याकडे मोठी जबाबदारी पहिल्यांदा झाली आणि अध्यक्ष असताना नंतर मग महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये मी निवडून आलो, नगरसेवक निवडून आलो। नंतर स्टँडिंग कमिटी मेंबर होतो, 2.5 वर्ष उपमहापौर होतो। त्यानंतर मग जिल्हा सरचिटणीस, जिल्हा अध्यक्ष, आमदार, प्रदेश सचिव, युवा मोर्चा प्रभारी, अशा विविध पार्टीच्या जबाबदाऱ्या। आता मी आमदार नसताना भटकीमुक्तांचं माझ्याकडे महाराष्ट्राचं काम होतं। 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्र पिंजून काढला आणि प्रत्येक तालुक्यामध्ये मी भटकीमुक्तांची शाखा स्थापन केली। पूर्वी आमचे जिल्हा स्तरावरची पण कमिटी व्हायची नाही, जिल्ह्याच्या सगळ्या कमिट्या केल्या, प्लस मी मंडळांच्या देखील कमिट्या पूर्ण केल्या। एवढंच नाही तर प्रत्येक मंडळापर्यंत मी फिजिकली जाऊन आलो, तिथल्या अडीअडचणी, समस्या, भटक्यांच्या काय आहेत त्या जवळनं बघितल्या। अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत मी विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी होती आणि आता सध्या बाहेर देखील काही जबाबदाऱ्या होत्या तुमच्या? हो, मी देशात कुठली निवडणूक असली की मला आवर्जून पक्ष नेतृत्वाकडनं बोलवण्यात आलं। मग ती गुजरातची निवडणूक असून दे, कर्नाटक असून दे, वेस्ट बेंगॉलची असून दे, पदवीधरची निवडणूक, मी आमदार असताना पदवीधरची माझ्याकडे जबाबदारी आली होती। नाशिक पदवीधरची उत्तर महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक होती त्या निवडणुकीचा प्रभारी होतो। नाशिक महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिकेचा प्रभारी मी स्वतः होतो। अशा विविध जबाबदाऱ्या माझ्याकडे पक्षाने निवडणुकीच्या त्या आल्या। बिहार, छपरा, आता परत बिहारमध्ये निवडणुका चालू आहेत, याला देखील मला बोलवलं, तावडे साहेबांनी मला आवर्जून बोलवलं होतं। पण यावेळेला इकडच्या निवडणुका आहेत, बीएमसीच्या आहेत, कल्याण डोंबिवलीच्या आहेत, म्हणून मी जाऊ शकलो नाही आणि मी एकटा नाही गेलो, एक 40-40, 50-50 कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गेलो, जेणेकरून त्यांना देखील मिळावं मी काम कसं करतो, माझ्या कामाची पद्धत कशी, त्याचं अनुकरण करावं आणि त्या ठिकाणच्या परिस्थितीची त्यांना जाणीव व्हावी। किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये, म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये आणि बिहारच्या छपरामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, तिथे दहशतीचं वातावरण, तिथे एकदम अडचणीची परिस्थिती, अशा ठिकाणी देखील काम कसं करू शकतो
याचं प्रशिक्षण देखील माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं व्हावं हा दृष्टिकोन ठेवून मी त्या निवडणुकीने गेलो आणि त्या ठिकाणी रिझल्ट पण मला चांगले देता आले त्या ठिकाणी. गोवाची असेल, पक्षाने जी UP ची असेल. जबाबदारी तुमच्यावर दिली होती ती त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूर्ण केली. बिलकुल. तर एकंदरीतच आता कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही इतक्या वर्षापासून राजकारण करता. कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही नेते आहेत त्या नेत्यांमध्ये नरेंद्र पवार हे नाव घेतल्याशिवाय कल्याण डोंबिवलीमध्ये राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलात, उपमहापौर होतात, तुम्ही आमदार झालात. तुम्ही म्हणजे माजी आमदार असताना देखील अनेक विकास कामांमध्ये तुमचा हातभार आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही का आता महापालिका निवडणुका आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून शहरांची ही अवस्था आहे. आता दावा केला जातो सत्ताधाऱ्यांकडून की शहरं बदलतात आणि नागरिकांकडून किंवा विरोधकांकडून कायम टीकेचा सूर असतो की आजही शहरांमध्ये खड्डे आहेत तसेच आहेत, अनेक ठिकाणी विकास कामं रखडलेली आहेत. काय वाटतं तुम्हाला? निश्चितपणे मी आमदार होतो 5 वर्षांनी, त्यानंतर मी आमदार नाही. म्हणजे मी आमदार असताना जी काही आश्वासन दिली होती त्यातली 80% तर मी पूर्ण केली, प्लस काही आश्वासन माझी अशी होती ती मला पूर्ण करण्याकरता मी आमदार नसल्यामुळे थोडीशी अडचण निर्माण झाली. त्याच्यातली मोठी प्रोजेक्ट सांगायचे झाले तर मी कल्याण डोंबिवलीमध्ये एक मोठं हॉस्पिटलचं प्रोजेक्ट प्लॅन केलं होतं की जेणेकरून कल्याण डोंबिवलीची सगळ्यात मोठी समस्या हॉस्पिटलची आहे. आता मला भेटायला बच्चू आपण आता हॉस्पिटलवरून आपण काही महिन्यांपूर्वीच आम्हीच बातम्या केल्या होत्या त्या की साधा सर्पदंश झाल्यावर आपल्याकडे आयसीयू युनिट नाही आहे. त्यानंतर आम्ही रुक्मिणीमध्ये देखील आयसीयू युनिट असून ते बंद आहे. अशा काही समस्यांबाबत एक नरेंद्र पवार म्हणून काही पाठपुरावा झालाय का? निश्चित झालेला आहे. मी आमदार असताना आपल्या रुक्मिणी हॉस्पिटलला जिल्ह्याचं उपजिल्ह्याचा दर्जा असलेलं त्याला मान्यता मिळावी अशा प्रकारे मी ठराव मांडला. मी हाऊसमध्ये भाषण केलं आणि मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण आला होता आणि त्याचा फॉलोअप पण केला होता. पण परत तेच मी आमदार असताना हा पाठपुरावा केला आणि आमदार नसताना आणि आमदार असताना एक गव्हर्नमेंटकडे फॉलोअप करताना अडचणी असतात. त्यानंतर एक मोठं प्रोजेक्ट माझं आता तर ठीक आहे नाही उपजिल्ह्याचा दर्जा दिला पण ऍटलीस्ट एक मोठं प्रोजेक्ट हॉस्पिटल कल्याण डोंबिवलीमध्ये व्हावं. म्हणजे कल्याणमध्ये आज अशी एक जागा आहे त्या जागेवरती 750 बेड्सचं म्हणजे 1,00,000 स्क्वेअर फुटाचं हॉस्पिटल हे आम्ही प्रोजेक्ट प्लॅन करतो कल्याण डोंबिवलीमध्ये. जर का महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, भाजपचा महापौर झाला तर आम्ही ते प्रोजेक्ट करणं आम्हाला सोपं जाईल. अशा दृष्टिकोनातून आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे आणि ते प्रोजेक्ट माझं ड्रीम आहे की कल्याण डोंबिवलीतल्या लोकांना आज छोटा बच्चू मला भेटायला आले बघा, ते वाड्यामध्ये ट्रीटमेंट त्याची होऊ शकली नाही, त्या घरी आणलं बिचाराने. मग त्यांना कल्याणमध्ये हॉस्पिटल का नको? आज अनेक छोटे छोटे बच्चू हॉस्पिटलमध्ये जन्मवतात आणि त्यानंतरची जी ट्रीटमेंट आहे ही मुंबईशिवाय साधी म्हणजे अँब्युलन्सची देखील सुविधा कल्याण डोंबिवलीमध्ये नाही आहे. अहो एक बच्चू त्याला 2 जुळवा बच्चू होते, 3 दिवसाचं जन्मलेलं बाळ होतं. तर दोघांना आयसीयू त्यांना वाड्यामध्ये मला शिफ्ट करायचं होतं. एक अँब्युलन्स कल्याणमधून मी अरेंज केली, मला दुसरी अँब्युलन्स कार्डिक छोट्या बच्चू करता ठाण्यावरनं मागवायला लागली, ती 2 वाजता आली. तर हे कुठेतरी दुर्दैव वाटत नाही का? बिलकुल. तुम्ही सत्ताधारी पक्षाचा आता पार्ट आहात, तुम्ही आमदार होतात, उपमहापौर होतात, शिवसेना भाजपची सत्ता या महापालिकेवर 25 वर्ष आहे. ते कुठेतरी दुर्दैव वाटत नाही का? ते सर्वसामान्याला भेडसावणारे आरोग्य समस्येबाबत आजही कल्याण डोंबिवली वाट बघतायत, कल्याण डोंबिवलीकर वाट बघतायत. आता महापालिकेमध्ये जबाबदार असेल महापालिकेमध्ये आता रचना नाहीये, आता नगरसेवक नाहीये. मधल्या काळामध्ये नगरसेवक असते, नगरसेवकाच्या मार्फत होणारी कामं असतात, वेगवेगळे प्रोजेक्ट असतात, तर त्याच्याकरता ही कमिटी फॉर्म होणं गरजेचे असते. आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, होणार आहेत निवडणुका, त्याच्यामध्ये सगळे मुद्दे इम्प्लिमेंट करण्याकरता ही सत्ता बसली आणि त्याआधी सरकार जर का भाजपचं आलं तर निश्चितपणे हे प्रोजेक्ट रखडलेले प्रोजेक्ट आहेत. मी म्हणतो रखडलेले प्रोजेक्ट आहेत. मी आमदार नसताना नाही करू शकलो पण मी त्यांचा पाठपुरावामध्ये आहे आणि एक चांगली जागा कल्याण डोंबिवलीमधली आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे की जिथे 1,00,000 स्क्वेअर फुटाचं हॉस्पिटल होऊ शकतं की ज्याचा फायदा कल्याण डोंबिवलीतल्या गोरगरीब जनतेला मिळेल. म्हणजे कल्याणचा एकही पेशंट ठाण्याला जाणार नाही, मुंबईला जाणार नाही. अशा प्रकारचं नियोजन आज हॉस्पिटलच्या मार्फत आम्ही कल्याणमध्ये करत आहोत. तर एकंदरीत आपण जर आता पाहिलं की तुम्ही आमदार होतात या 5 वर्षाच्या काळामध्ये असं कोणतं विकास काम आहे म्हणजे जे तुम्ही केलं आणि तुम्हाला त्याचं समाधान आहे की हे विकास काम माझ्या हातून झाले? आज कल्याणमध्ये आपल्या गार्डनच्या आरक्षणाच्या जागा होत्या,
बऱ्याचशा जागा तर आजही सांगतो की बिल्डरने किंवा गिळंकृतच केलेलं आहे किंवा काही लोकांनी एन्क्रोचमेंट केलेलं आहे. बरोबर, एन्क्रोचमेंट केलेलं आहे. त्यातल्या काही गार्डनच्या जागा मी मोकळ्या केल्या आणि त्यातनं मी एक 3-4 गार्डन कल्याणमध्ये माझ्या विधानसभेमध्ये केली. त्यामध्ये तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावाने आदरवाडी जेलच्या समोरची जी गार्डन झाली ती बॉटॅनिकल गार्डन आहे. म्हणजे तिथे पिकनिक स्पॉट होऊ शकतो. तिथे विविध प्रकारच्या वनस्पती तिथे आम्ही प्लांट केलेल्या आहेत आणि मी तिथे गेल्यावरती मला इतकं छान वाटतं, इतकं वेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला त्याची नावं माहिती नाहीयेत, पण त्या गार्डन मध्ये गेलं की आपलं लक्ष, अरे इतकी छान गार्डन कल्याणमध्ये. आणि म्हणून आवर्जून मी त्यांना तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं नाव दिलेलं आहे आणि ती छान उद्यान झालेली आहे. तशीच आम्ही खडकपाड्याला साई उद्यान, खरं मला त्याचं नाव तानाजी मालुसरे उद्यान किंवा अटल बिहारी वाजपेयींचं नाव द्यायचं होतं, पण तिथल्या आधीच्या नगरसेवकांनी आधीच नामकरण त्या गार्डनचं करून ठेवलं होतं. पण ठीक आहे, माझा त्यात काही दुमत नाही. शेवटी नावापेक्षा लोकांना सुविधा जी उपलब्ध होणं गरजेचं आहे. म्हणजे आज कल्याण पूर्वेतले पण काही लोक छोट्या मुलांना त्या गार्डन मध्ये घेऊन जातात. तिथे बसण्याची व्यवस्था आहे, खेळण्याची व्यवस्था आहे, खेळणी चांगली आहेत आणि तिथले नियोजन जे केले होते त्या मुलांना खेळण्याच्या दृष्टिकोनानं एकदम अप्रतिम अशा प्रकारचं आहे. म्हणजे मी देखील वॉकिंगला जातो तेव्हा एक दिवस माझा शनिवारचा माझा फिक्स आहे तिथे, आणि जाण्यामागचा हेतू असतो तिथल्या काही असुविधा आहेत का, तिथे काही स्वच्छता नाही आहे का, तिथे काही बघण्याची गरज आहे का. तिथे बघितल्यावरती छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतात. म्हणून मी त्याचा पाठपुरावा करून त्या गार्डन ज्या माझ्या काळात झालेल्या आहेत त्या मला अत्यंत समाधान खरं देणारा गार्डन्स आहेत. तर आपण जर कल्याण स्टेशनवरून उतरलो तर जो सध्या पूर्ण बोजवारा उडाला, म्हणजे जे सॅटिसचं काम सुरू आहे, अत्यंत रखडत ते काम सुरू आहे, त्यामुळे वाहतुकीचा एकदम बोजवारा उडलेला पाहायला मिळतो. तिथून थोडंसं आपण पुढे आलो तर शिवाजी चौकात तो मेट्रोचं काम सुरू आहे, त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी. या अशा काही बाबत तुम्ही काही ठोस पावलं उचलली आहेत, अधिकाऱ्यांशी काही भेटलात, काही मागण्या केलेल्या आहेत का? मी त्या वेळेला जे आयुक्त आले त्यांच्याकडे मी बैठक घेतलेली आहे, त्यांना ही परिस्थिती लक्षात आणून दिलेली आहे. तिथली वाहतूक कोंडी कमी करण्याकरता मी आपल्या आताच्या आयुक्तांच्या अगोदर इंदुराणी जाखड मॅडम होत्या, त्यांच्या अगोदर जे आयुक्त होते त्यांच्याकडे पाठपुरावा केला, सिटी इंजिनियर मॅडम आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा केला, सगळ्यांकडे पाठपुरावा करून. पण शेवटी काय मर्यादा माझ्या असतात. आमदार आहेत, खासदार आहेत, यांना असलेली पॉवर आणि मी माझे आमदार असलेला मला असलेली पॉवर याच्यामध्ये थोडासा फरक पडतो. म्हणजे मी आमदार असताना ही कामं सुरू झाली सगळी आणि मला खात्री होती की मी तुमच्याच काळामध्ये जवळपास रिंग रूट आहे, मेट्रोचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं होतं, स्मार्ट सिटीचं काम माझ्या काळात सुरू झालं होतं, दुर्गाडी किल्ल्याचा ब्रिज असेल, पत्रीपुलाचा ब्रिज असेल, या सगळ्याची सुरुवात मी केलेली आहे. दुर्गाडी किल्ल्याचा कॉन्ट्रॅक्टर बदलण्यात सगळ्यात मोठं श्रेय द्यायचं तर मला दिलं पाहिजे खरं, आज एवढी मोठी, पण मी त्या कुठे श्रेयामध्ये अडकलो नाही. आता उद्घाटन झाल्यावरती मला कुठे प्राधान्य दिलं नाही, पण कल्याणकरांचा मेन वाहतुकीचा प्रश्न होता पत्रीपुलाचा आणि दुर्गाडी किल्ल्याचा, यामध्ये माझा मोलाचा वाटा सुरुवातीच्या काळापासून त्यात राहिलेला आहे. तुमचा पाठपुरावा होता. मी पत्रीपुलाचा तर रेल्वेच्या ज्या एनओसी होते त्याला आमचे पियुष गोयलचे रेल्वे मंत्री होते, माझे व्यक्तिगत खूप चांगले संबंध, त्यांचे भाऊ माझ्याबरोबर बँकेत डायरेक्टर असल्यामुळे माझे व्यक्तिगत चांगले संबंध, त्यामुळे त्या अडचणी ज्या होत्या त्यातल्या पत्रीपुलाच्या संदर्भातल्या बऱ्याचशा दूर मी केल्या. तरी नंतर श्रीकांत शिंदेंनी किंवा कबीर पाटला साहेबांनी फॉलोअप करून तो पूल नंतर पूर्णत्वास नेला. तर थोडस आता विधानसभा निवडणुकीनंतर ही जागा पुन्हा महायुतीमध्ये आपण लढलो, ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. 2019 मध्ये तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला, तुम्ही निवडणूक लढला ते पण तुम्हाला यश आलं नाही त्यामध्ये. त्यानंतर पुन्हा 2024 मध्ये भाजपची मागणी होती हा मतदारसंघ आमच्याकडे यावा, पण हा पुन्हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. त्यावेळेलाही तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दोन्ही वेळेला काय वाटलं तुम्हाला, म्हणजे स्टँडिंग आमदार असताना पण ही जागा मित्रपक्षाच्या वाट्याला गेली, तुमची कशा प्रकारे समजूत काढण्यात आली? मुळामध्ये मी ऍक्च्युली अपक्ष फॉर्म जो भरला तर कल्याणकरांचा रेटा होता की तुम्ही निवडणूक लढली पाहिजे, कारण जी तुम्ही कामं सुरू केलेली आहेत ही कामं गतीने पूर्ण तुम्ही करू शकता, हा विश्वास माझ्यावरचा होता. कारण जी कामांना सुरुवात झाली ती पूर्ण होणं गरजेची होती. आता बघा 6 वर्ष झाली ती कामं अर्धवटच पडलेली आहेत. ना रिंग रोड पुढे आला, ना मेट्रोचं काम पुढे आलं, ना स्मार्ट सिटी पुढे गेली, ना हॉस्पिटलचं प्रोजेक्ट आमचं पुढे आलं, ना हॉस्पिटलला जिल्हा दर्जाचं महत्व प्राप्त झालं,
ही रखडलेली कामं होती ती पूर्णत्वात नेण्याकरता म्हणून खरं मी अपक्ष निवडणूक लढवली. पण शेवटी निवडणुकी हार जीत होते, माझी हार झाली. पण माझा अपेक्षा होती की बा आमदार जे निवडून आलेत तर त्यांनी तरी किमान युतीचे आमदार होते, सत्ता युतीची होती, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होती युतीचे होते, तर त्यांच्याकडनं ही कामं पूर्ण व्हावीत अशा प्रकारे माझ्या माफक अपेक्षा होती. मी पाठपुरावा पण केला, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केला, पण दुर्दैवाने ती होऊ शकली नाहीत. ही खूप मोठी खंत ही मला त्या विषयातली आहे. म्हणजे मी आमदार होणं न होणं महत्वाचं नाही, पण ही कामं होणं, विकास कामं जी रखडलेली आहेत त्याच्यामुळे आपल्या नुसतं कल्याण करणार नाही, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूरला लोक इथून जे जातात, इथून भिवंडीला लोक जातात कल्याण वरनं वगैरे, तर त्या सगळ्यांना या सगळ्या रखडलेल्या कामांमुळे त्रास होतो. तर त्याकरता मी निवडणूक खरं तर लढवली, पण मी निवडणूक जिंकू शकलो नाही. पण मी या सगळ्या कामांच्या पाठपुरावामध्ये, फॉलोअपमध्ये सतत राहिला विषय आताच्या निवडणुकीचा. आता युती होती आणि महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता येणं गरजेची होती, कारण उद्धवजींनी त्यांच्या काळामध्ये जो कहर केला, भाजपच्या काही 2.5 वर्षामध्ये आमदार खासदारांवरना जेलमध्ये टाकणं असेल, त्यांच्या काही बांधकामांवरती कारवाई करणं असेल, खोट्या केसेस मला अडकवणं असेल, किंवा काही हिंदू धार्मिक उपक्रमांवरती आलेल्या गदा असतील, अशा दृष्टिकोनातनं याला पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीची सत्ता येणं गरजेची होती. आणि ती आली नसती तर जशी वेस्ट बेंगॉलमध्ये, काश्मीरमध्ये परिस्थिती, तशी परिस्थिती या महाराष्ट्रात झाली असती. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून मी माझी माघार घेतली. मी फॉर्म भरला होता तरी मी माघार घेतली आणि तुम्ही प्रचार देखील केला. मी सक्रियपणे उतरलो आणि मी अट टाकली शिंदे साहेबांना. जेव्हा विड्रॉ केला फॉर्म तेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, माझ्या घरी आले. तेच बोलायचं, कशी समजूत काढण्यात त्यांनी मला 5 मुद्दे मी सांगितले. पहिला मुद्दा सांगितलेला, मी हॉस्पिटलचा विषय माझा प्रलंबित आहे, स्मार्ट सिटी जी रखडलेली कामं आहेत ती झाली पाहिजेत. तिसरं रिंग रूटचा आमचा विषय आहे, मेट्रोचा विषय, आणि आनंदीबाई जोशी स्मारक मी जे चालू केलं होतं वायले नगर मध्ये आपल्या वसंत व्हॅलीच्या त्या रिझर्वेशन युनिव्हर्सिटीच्या बाजूला, तर त्याच्याकरता मी आमदार असताना काम चालवलं त्याचं, पण निधी अभावी काम रखडलं. तर मी ते काम 5 मुद्दे ठेवले आणि ते 5ही मुद्दे मला शिंदे साहेबांनी ओके केलं. एवढंच नाही तर मला त्यांनी 15 कोटीचा निधी देखील दिला. आता लोकांना वाटतं 15 कोटी मला मागे घेण्याकरता दिले, 15 कोटी नाही दिले, 15 कोटीचा निधी मला. आणि कशा करता, डॉक्टर आनंदीबाई जोशींचं स्मारक, ज्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत, ते आता सुरू आहे. त्याचं आता 15 कोटीचं टेंडर पण झालेलं आहे. आता त्याची वर्कआउट झाले की त्याचं मी शिंदे साहेबांच्या हस्तेच मी मुद्दाहून त्याचं भूमिपूजन करणार आहे. कारण त्यांना लक्षात येईल की त्यांनी एका चांगल्या कॉज करता मला निधी दिला आणि एका चांगल्या कॉज करता मी माघार घेतली. काय असेल त्या स्मारकामध्ये? डॉक्टर आनंदीबाई जोशींच्या जीवनावरती थोडीशी माहिती तिथे असेल. तिथे महिलांकरता जिम असेल, महिलांचे काही विविध कार्यक्रम व्हावेत, महिलांना मार्गदर्शन केंद्र उपलब्ध व्हावं, अशा प्रकारचे विविध ऍक्टिव्हिटी. आणि खरं हे प्रोजेक्ट जे आहे ना, ते आमचे RSSचे सदाशिवराव देवधर म्हणून आहेत, ते पुढे अभाविकाचं काम करायचे, आणि गीताताई गुंडे म्हणून आमच्या अखिल भारतीय विद्यार्थी राष्ट्रीय उपाध्यक्षा राहिलेल्या आहेत. या दोघांची मनापासून इच्छा होती की डॉक्टर आनंदीबाई जोशींचं काही ना काहीतरी इथं स्मारक झालं पाहिजे, आणि त्यांचा फॉलोअप होता. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या संकल्पनेमधून कल्याणमध्ये एक मोठं स्मारक हे उभारलं जाणार आहे. आणि एक लोकांना स्पॉट, एक चांगला स्पॉट डॉक्टर आनंदीबाई जोशींच्या संदर्भातला उपलब्ध या ठिकाणी होणार आहे. तर तुम्ही आता प्रत्येक वेळेला एक वाक्य केलं की मी आमदार होतो तेव्हा मी ही कामं सुरू केली, त्यानंतर मी आमदार नसल्यामुळे थोडासा फरक पडतो, मग ही कामं रखडली. तुम्ही आमदार नव्हतात पण तुमच्या मित्र पक्षातले आमदार होते या ठिकाणी, मग कधी त्यांच्याशी संपर्क साधून या गोष्टींचा काही समन्वय झाला? मुळामध्ये काय झालं, मी अपक्ष लढलो त्यावेळेला युतीमधून आमदार साहेब निवडून आले, आणि निवडून आलेल्या पहिल्यांदा त्यांनी काम काय केलं तर भाजपच्या कार्यालयावरती हल्ला करण्याचं काम त्यांनी केलं, बरोबर. त्यामुळे युतीमधून निवडून आल्यावरती देखील आपल्या मित्रपक्षाच्या कार्यालयावरती हल्ला करावा. महाविकास आघाडीची सरकार स्थापन होते सर, त्यावेळेला मी अशा प्रकारचं, त्यामुळे तिथे थोडंसं वितुष्ट निर्माण झालं. ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझं काम नाही केलं, आमदारांचं काम केलं, त्यांची सुद्धा खूप नाराजी त्या घटनेपासून निर्माण झाली. म्हणजे शिवसेना तेव्हा अखंडित होता, विजय साळवी, अरविंद मोरे, नंतर हे सगळे एकत्र होते, आणि सगळ्यांनी एकत्र की ज्या भाजप कार्यालयामधून त्यांना आमदार केलं आणि मला माझे आमदार केलं, त्या कार्यालयावरतीच आमच्या अस्मितेवरती त्यांनी घाला घातला. त्याच्यामुळे आणि त्यांनी देखील थोडासा जरा दुजाभाव ठेवला.
म्हणजे भाजपचे अनेक कार्यकर्त्यांनी ज्यांनी माझ्याशी जोडलेले असताना देखील माझं काम नाही केलं आणि त्यांनी त्यांचं काम केलं, उघडपणे काम केलं त्यांचं, आणि उघडपणे माझ्या विरोधात राहिले, तर त्यांना देखील अडचणी निर्माण केल्या. त्यांची कुठलीच कामं नाही केली, त्यांना निधी सुद्धा दिला गेला नाही, त्यावेळेला पण नाही दिला गेला 5 वर्षामध्ये. त्यामुळे त्यांच्याकडे अपेक्षा ठेवणं पण उचित नव्हतं. तरी देखील आम्ही काही ना काही कामं त्यांना सुचवली. उलट मी आमदार असताना माझा जो निधी होता तो निधी देखील त्यांनी त्यांच्या नावावरती खपवला गेला. त्यांनी कंडिशन टाकली, कारण ते आमचं सरकार आता आम्ही मंजूर करतोय, त्याला पालकमंत्री होते त्यांचेच होते, त्यांनी कंडिशन टाकल्यामुळे म्हणजे तुम्हाला सांगतो मी, छायाताई वाघमारे शिवसेनेच्या नगरसेविका, त्या शिवसेनेच्या असून त्यांनी माझ्याकडनं निधी मागितला आणि मी त्यांच्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचनालय बांधण्याकरता मी निधी दिला. आणि ते वाचनालय झालं. वाचन झाल्यावरती मला आणि छायाताईंना सुद्धा बोलवलं गेलं नाही. अशा प्रकारचा दुजाभाव हा युतीमध्ये आमच्या मित्रपक्षाने केला. रोहिदास वाड्यामध्ये मी आणलेल्या निधीमधून एक स्मारक गेलं. तिकडच्या शिवसेनेच्या लोकांची मागणी होती, भाजप शिवसेनेच्या लोकांची मागणी होती, आणि मी ते निधी आणला आणि माझे आमदार असताना ते काम पूर्णत्वास गेलं. तिथं सुद्धा मी कधी आग्रह नाही धरला, मी कुठे वाद नाही केला, कुठे भांडण नाही केलं. शेवटी माझ्या दृष्टीने रोहिदास वाड्यामधलं स्मारक होणं गरजेचं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने वाचनालय होणं गरजेचं होतं. अशी जी कामं आहेत मी निधी मंजूर करून आणला, पण तिथे सुद्धा माझं नाव नाही लागलं. त्यामुळे मी माझाच निधी वरती तुमचं श्रेय घेण्याचं तुम्ही काम केलं, पण मी श्रेया करता कधी तुम्ही पण ऐकलं नसेल, कधी मी वाद केलाय, भांडण केलंय, कुठेतरी मी विरोधात गेलोय, असं कधीच केलं नाही. कारण शेवटी विकास कामं, निधी हा शेवटी जनतेचा अधिकार आहे. हे टॅक्स पेअर आहेत ना लोक, हा काय माझा मालकी हक्क नाहीये. मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी निधी आणला आणि त्यांच्याकरता काम झालेलं आहे, त्याला मी जास्त महत्व दिलं. म्हणून त्यांच्याकडे कामं, तुम्हाला सांगतो, त्यांच्याकडे आम्ही साधे अटेस्टेशन करता पाठवलं किंवा ओळखीचा दाखला करता पाठवलं, तरी आमच्या लोकांना देखील 4-4 वेळा फेऱ्या मारायला लागल्या. तर त्यांच्याकडे कामांची अपेक्षा काय ठेवणार. पण ते देखील आम्ही त्यांच्याकडे वेळोवेळी निधी मागितला. 1 रुपयाचा निधी त्यांनी दिला नाही आतापर्यंत या प्रोजेक्ट करता. निवडणुकीत तर तुम्ही त्यांचा प्रचार केलात, म्हणजे अनेकदा दर दिवस तुम्ही एकत्र फिरताना दिसत होतं. तर आताही तीच परिस्थिती आहे? नाही, आता ती परिस्थिती नाहीये. त्यांचा मुलगा बराच वेळेला मला गणपतीमध्ये, नवरात्रामध्ये किंवा काही सार्वजनिक उपक्रम असतात त्या ठिकाणी मला मुलाची भेट जास्त होते, आमदार साहेबांची भेट कमी होते. थोडे त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांचं फिरणं थोडंसं कमी असतं, पण त्यांचा मुलगा, त्यांचे भाऊ हे विविध कारणात भेटत असतात. त्यांच्याबद्दल विश्वनाथ भोईर युती झालं तर बोलू शकतो? काय म्हणणार? नरेंद्र पवार आणि विश्वनाथ भोईर यांची युती? आमची युती आहेच ना. आम्ही कॉलेजपासूनचे मित्र आहोत. मी जरी अपक्ष निवडणूक लढलो, हारलो, त्यानंतर माझ्या संबंधामध्ये काही फरक पडला नाही. आमचं बघा, कधी व्यक्तिगत भांडण झालं का? मी त्यांच्या व्यक्तिगत कधी टीका त्यांच्यावर केली का? टीका नाही केली त्यांच्यावर कधी. टीका आता अलीकडे केली होती मी. कधी केली की ज्या कोकण वसाहतल्या लोकांनी त्यांना मतदान माझ्या सांगण्यावरनं केलं आणि त्यांच्या घराचा विषय निर्माण झाल्यावरती त्यांनी बिल्डरची बाजू घेतली, बिल्डरच्या बाजूने उभे राहिले. त्यावेळेला देखील त्यांनी त्या रहिवाशांचं ऐकून घेण्याकरता वेळ नाही दिली. मी वेळ मागितली, स्वतः वेळ मागितली आमदारांकडे, त्यांनी वेळ दिली नाही. आणि मला पुण्यातल्या आमदारांचा सहारा घेऊन विधान परिषदेमध्ये विषय घ्यावा लागला. मुरबाडचे आमदार बीजेपीचे कथोरे साहेब, त्यांचा आधार घेऊन मला विषय घ्यावा लागला. पण आमदार साहेबांनी विषय तर घेतला नाही, विषय समजून घेतला नाही आणि त्यांना आधार देण्याचं काम केलं नाही. उलट बिल्डरची बाजू घेऊन माझ्या विरोधामध्ये आणि त्या रहिवाशांच्या विरोधामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली. ही वस्तुस्थिती आहे. आता ज्या लोकांनी माझ्या सांगण्यावरनं महायुतीमध्ये विश्वनाथ भोईरांना मतदान केलं, तर त्यांना मदत तर केली पाहिजे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. तुम्ही बिल्डरची बाजू खरी असेल तर बिल्डरची घ्या, रहिवाशांची बाजू चुकीची असेल रहिवाशांची बाजू घेऊ नका, पण तुम्ही त्यांची बाजू समजून तर घेतली पाहिजे. ही माफक माझी अपेक्षा होती. अशा अनेक विषय मी घेऊन त्यांच्याकडे ज्या गेलो, मला त्यांच्याकडनं प्रतिसाद खूप पुअर मिळालेला आहे. ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. भाजप म्हणून तुमचं आणि शिवसेनेचं असं बरंच चाललंय असं दिसत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अनेकदा तुमचे आणि शिवसेनेचे खटके उडालेत. आता महापालिका निवडणुका अवघ्या 2 ते 3 महिन्यांवर वरिष्ठ पातळीवर महायुती होणार नाही होणार, काही वेळा सांगितलं तर स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाणार. स्थानिक पातळीवर ज्या बैठका होतात त्यामध्ये देखील तीच संभ्रम असतात. म्हणजे काही कार्यकर्ते बोलतात महायुती करा, काही बोलतात स्वबळावर लढा. तुमची काय भूमिका असेल या महापालिकेत? माझी भूमिका स्पष्ट आहे की लोकसभा युतीमध्ये लढवली, विधानसभा युतीमध्ये लढवली, आता महानगरपालिका युतीमध्ये झाली पाहिजे. कारण कार्यकर्त्या बिचारा अपेक्षित आहे
की आता मी नगरसेवक झालो पाहिजे. आता आमच्या निवडणुका नाहीत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आता त्यांची अपेक्षा आहे की बुवा युती एकत्र राहिली तर त्याचा फायदा त्या उमेदवाराला, त्या कार्यकर्त्याला होणार आहे. तर त्याच हिशोबाने युती झाली पाहिजे, ही माझी भूमिका आहे. पण ही नॅचरल झाली पाहिजे. एक त्यात काय होतं, युती होते आणि बंडखोरी केली जाते, बरोबर ना. आता मी बंडखोरी केली तशी, त्याच्या आधी माझ्या विरोधात सुद्धा बंडखोरी झाली, माझ्या पक्षाच्या विरोधात देखील अनेक वेळा बंडखोऱ्या झाल्या. कल्याणपूर्वमध्ये बंडखोरी झाली. मी जी बंडखोरी केली होती त्यावेळेला, मी अपक्ष उभा राहिलो होतो त्यावेळेला गणपत गायकवाडांच्या विरोधामध्ये शिवसेनेची बंडखोरी झाली होती. ती माघार घेतली असती पोडारीने तर मी माघार घेतली असती. म्हणून माझ्या समर्थकांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी की नाही, गणपत शेटच्या इथे भाजपच्या विरोधात बंडखोरी आहे, तुम्ही पण लढा. त्याचा फटका मला विधानसभेला पडला. त्याच्या अगोदर महानगरपालिकेची निवडणूक होती, मी युतीच्या विरोधात होतो. मला उद्धवजींनी कन्व्हिन्स केलं. उद्धवजींकडे 2 तास शिंदे साहेब स्वतः मला घेऊन गेले. त्यावेळेला शिंदे साहेब आणि संजय केळकरांबरोबर मी उद्धवजींकडे गेलो होतो आणि मला उद्धवजींनी कन्व्हिन्स केलं की युती कशी आपली झाली पाहिजे. त्याला मी युतीला तयार झालो, युती झाली, युतीमध्ये निवडणूक झाली आणि त्याचा फटका मलाच बसला. त्याला शिवसेनेचा बंडखोर त्या माझ्यासमोर निवडून आला आणि मी त्याला युतीमध्ये पडलो. म्हणजे युतीमध्ये ही दोन्हीकडनं नीट प्रचार झाला पाहिजे, नैसर्गिक युती झाली पाहिजे. नाहीतर युती झाल्यावरती बंडखोऱ्या होणार, अपक्ष कोण उभे राहणार आणि त्याला भाजपच्या उमेदवाराला मदत करायची, शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करायची, मग ती नॅचरल युती होत नाही. म्हणून कार्यकर्त्यांची भावना आहे की याला आपण स्वतंत्रपणे लढू आणि नंतर युती आहेच आपली केंद्रामध्ये, राज्यामध्ये, कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा विकासाकरता आपण एकत्र येऊन काम करू, अशा प्रकारचा पण मतप्रभाव आहे. पण माझा आग्रह युतीमध्ये लढण्याचा संदर्भातला झालीच पाहिजे, युती झाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही आग्रही आहात. कुणाच्या भेटीगाठी घेतल्यात, तुमच्या कार्यकर्त्यांच्या काय बैठका झाल्या त्याबाबत? नाही, आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठका होत असतात, चर्चा होत असते. कार्यकर्त्यांमध्ये देखील जवळजवळ म्हणजे 75% कार्यकर्त्यांमध्ये युती नको, कारण त्यांनी बघितलं युती झाली तर भाजपचं नुकसान होतं, युती झाली तर शिवसेनेचा फायदा होतो, हे आतापर्यंत दिसलेलं आहे. पण तरी देखील शिवसेनेकडनं टार्गेट केलं जातं भाजपला, भाजपवरती टीका केली जाते, भाजपवरती आरोप केले जातात. भाजपला युतीचा बेनिफिट आमदारांनी असून दे, त्यांनी निधी दिला पाहिजे, तो निधी देत नाहीत, कामं केली जात नाहीत. उलट काही आमच्या कार्यकर्त्यांच्या कामांमध्ये अडचण सुद्धा निर्माण होते. आमच्या कार्यालयावर हल्ल्याचा मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला. अशा काही गोष्टी घडतात. त्याच्यामुळे युतीबद्दल थोडं जरा कार्यकर्त्यांमध्ये करण्याबद्दल पॉझिटिव्हिटी नाहीये. पण ही एकत्र लढलो तर निश्चितपणे भाजप शिवसेनेची टोटली प्युअर मेजॉरिटी आणि विकासाकरता एकत्र मेजॉरिटी असली तर काम करायला मजा पण येते. त्या दृष्टिकोनातून युती होणं ही माझा आग्रहाचा विषय. विरोधामध्ये सध्या 2 ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची सध्या चर्चा आहे. तर काय वाटतं तुम्हाला, या 2 ठाकरे बंधूंचं तुमच्या समोर आव्हान उभं होऊ शकतं कल्याणमध्ये? बघा, मी कल्याण पश्चिम मध्ये याला अपक्ष निवडणूक लढवणार होतो, या सुद्धा मी बंडखोरी करणार होतो. मी अपक्ष फॉर्म पण भरला होता आणि पत्रकारांचा सर्वे होता, बऱ्याच जणांचा सर्वे होता. मी अपक्षाला निवडणूक जिंकतो आणि त्याला शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे सगळे एकत्र होते, बीजेपी, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी हे एकत्र होते, तरी देखील मी अपक्ष निवडून आलो असतो. मी म्हणजे माझ्या पक्षाची ताकद आहे ना इकडे. मी भाजपचा आहे. आज मी जे काही गोळा केले ते भाजप म्हणून संघाचे स्वयंसेवक असेल, विद्यार्थी परिषद असेल, संघ परिवार असेल, मी एक जे संघटनेचं जाळं तयार केलेलं आहे हे नरेंद्र पवारचं व्यक्तिगत नाहीये, पक्षाची ताकद इकडे आहे. त्यामुळे मी जर का अपक्ष जरी लढलो असतो तरी जिंकून आलो असतो. अंबरनाथमध्ये, कल्याण पूर्वमध्ये तर आम्ही जिंकून आलो. आम्ही भिवंडीमध्ये देखील जी माघार घेतली अपक्ष फॉर्म भरला तिथे सुद्धा सगळे समोर होते, तरी आम्ही निवडून आलो असतो. कारण काय झालं होतं की आम्ही संघटनेची जी एक रचना झाली होती, बूथची रचना, 1+30ची रचना, विविध उपक्रम, मन की बातचे कार्यक्रम, पक्षाने दिलेले कार्यक्रम आम्ही इतके जोरात सगळ्या महाराष्ट्रामध्ये केले. त्याच्यामुळे भाजपची ताकद इतकी ही स्ट्रॉंग झालेली आणि त्याचा परिणाम आम्हाला इथे दिसला असता. मी अपक्ष जिंकून आलो असतो. भिवंडी ग्रामीणची आमची सीट आम्ही जिंकलो असतो. अंबरनाथमध्ये देखील मागच्याला कमी मताने आम्ही हारलो ना, यावेळेला आमचा उमेदवार 100% जिंकून आला असता. अंबरनाथमध्ये, डोंबिवली ग्रामीणमध्ये भारतीय जनता पार्टी नंदुरबार आमचे जे जिल्हाध्यक्ष ते तिथले आमदार झाले असते मागच्याच वेळेला. तिथली संघटना कल्याण डोंबिवली सगळ्यात स्ट्रॉंग, नंदू परत जिल्हाध्यक्ष जे झाले ते संघटनेमध्ये त्यांनी संघटनेची ताकद वाढवली त्या भागामध्ये, म्हणून ते आज जिल्हाध्यक्ष झालेत. म्हणजे अशी संघटना
अशी सेम परिस्थिती ही महाराष्ट्रातली आहे. आणि आम्ही महाराष्ट्रात जर का युती नसती केली तर सर्वे होता, आम्ही जास्त सीट जिंकलो असतो. पण शेवटी लोकसभेला युती झाल्यामुळे, शिंदे साहेब सोबत असल्यामुळे युती झाली आणि युतीमध्ये निवडणूक लढली आम्ही, आणि त्याचा फायदा आज युतीच्या सत्तेमध्ये पाहायला मिळाला. ठाकरे बंधूंचा काही डॅमेज? तर ते मी ते सांगतो की त्यामुळे ठाकरे बंधूंचा डॅमेज फॅक्टर होणार नाही. बघा कधी पण तुम्ही बघा, इथे उभाटा असून दे, शिवसेना असून दे किंवा मनसे असून दे, हे जरी 3 पाट झाले असले तर देखील ज्याला निवडणूक येते, लढाई असते, त्याला भाजपला शत्रू मानून हे तिघं एकत्र आलेले बऱ्याच ठिकाणचा अनुभव आम्ही बघितलेला आहे. आणि भाजपला समोर ठेवून एकत्र येऊन आम्ही अनेक निवडणुका लढलेलो आणि आम्हाला भाजपला चांगला रिझल्ट मिळालेला आहे. आणि आता तर ऑलरेडी शिवसेना, शिंदेगड, मनसे असे 3 पार्ट ऑलरेडी झालेले. त्यामुळे आता मनसे आणि शिवसेना जरी एकत्र आले तरी आम्हाला विशेष फरक पडणार नाही. त्याचं कारण पण महत्वाचं असं आहे की मोदी साहेबांची कामं केलेली आहेत, मोदी साहेबांचा जो दिलेला निधी आहे, आणि शिवाय देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम, त्यांच्या मार्फत झालेली कामं, त्यांच्या मार्फत इम्प्लिमेंट झालेल्या योजना. बघा लाडकी बहीण योजना बंद होणार म्हटलं, पण ती बंद झाली का? तर नाही झाली. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इतके वर्ष की लाडली बहीण योजना चालू आहे, तशाच प्रकारे भाजपच्या माध्यमातून आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पण इम्प्लिमेंट आहे. त्याच्यामुळे या योजना, हे प्रकल्प, ही विकासाची गंगा ही मोदीजींमुळे आणि फडणवीस साहेबांमुळे आज ही महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती येते. त्यामुळे डबल इंजिनचा सरकारचा फायदा होतो. आणि हा आता महापालिकेत सरकार सत्ता आली तर ट्रिपल इंजिनचा सरकार येणार आहे, यांना लोकांना माहिती आहे. त्यामुळे हे एकत्र का आले? ते स्वार्थापोटी आलेले आहेत, हे त्यांना लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्या युतीचा काही फटका आमच्या युतीवरती किंवा आमच्या पक्षावरती काही होईल असं मला वाटत नाही. फक्त तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये कोणती विकास कामं अजून झाली पाहिजेत, तुमचं नेमकं विजन काय असतं? ते काय वाटतं तुम्हाला नागरिक म्हणून? निश्चितपणे मी आमदार असताना जाहीरनामामध्ये टाकलेली कामं किंवा मी अपक्ष म्हणून निवडणूक जेव्हा लढवली 19ला, त्यावेळेला मी लोकांच्या समोर गेलो, त्यावेळेला मी घेतलेले विषय, त्यामध्ये विषय माझे हेच होते की आमचं हॉस्पिटल कल्याण डोंबिवलीत झालं पाहिजे. ही आमच्या कल्याण डोंबिवलीत सगळ्यात मोठी आणि महत्वाची बाब आहे की ती हॉस्पिटल झालं पाहिजे. आणि ते महापालिकेत जर का भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, भाजपचा महापौर झाला, तर तुम्हाला सांगतो मी गॅरंटी देतो, मी तुम्हाला कल्याण डोंबिवलीमध्ये एक अद्यावत मोठं हॉस्पिटल हे करून दाखवेल. महापौर भाजपचाच बसणार, भाजप शेवटी जास्त जनता होईल त्यांचा, आणि आमचे जास्त येते असा आम्हाला कॉन्फिडन्स आहे. भाजप शिवसेना युती जर का झाली तर ज्यांचे नगरसेवक जास्त येतील त्यांचा महापौर होतो, हा युतीचा नियम जास्त येतील आणि भाजपचा महापौर बसणार, 100% बसेल किंवा महापौर आमचा युतीचा बसेल, बरोबर ना. आमचा युतीचा बसला, भाजपचा बसला, शिवसेना बसला, तर देखील आम्ही ही जी रखडलेली कामं आहेत, जी कल्याणमध्ये काळाची गरज आहे. म्हणजे खड्डे, कल्याण डोंबिवलीमध्ये खड्डे हा विषय इतका भयंकर आहे. मध्यंतरी आयुक्तांची माझी भेट झाली निवास स्कूल शाळेमध्ये, बुद्धिबळची स्पर्धा होती. मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे एक प्रोजेक्ट आहे, मी तुम्हाला खड्डे मुक्त कल्याण डोंबिवली करून देऊ शकतो. आता मला आयुक्त साहेब वेळ देणार, आयुक्त साहेब दिवाळीच्या सुट्टीमध्ये होते, ते बिझी होते, पण मला त्यांनी सांगितलं मला तुम्ही सांगा, आपण नक्कीच त्याचा विचार करू, पण मी थोडं थांबतोय आणखीन. मी त्यांना देणार आहे, तुझा DPR बनला पाहिजे, त्याच्यावरती काय काय आपण इम्प्लिमेंटेशन करू शकतो, म्हणजे एकही खड्डा राहणार नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका, अशा प्रकारचं प्रोजेक्ट माझ्याकडे आहे. पवार साहेब काय वाटतं तुम्हाला, नरेंद्र पवार म्हणून, एक नागरिक म्हणून कल्याण डोंबिवलीमध्ये कोणती विकास कामं झाली पाहिजेत? या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काय विजन असणार आहे भाजपचं, नरेंद्र पवारांचं? प्रामुख्याने मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एक हॉस्पिटल, मेट्रोचं प्रोजेक्ट, रिंग रूट रखडलेलं आहे, स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट रखडलेला आहे. ही कामं सगळी रखडलेली प्रोजेक्टमध्ये येतील. खड्डेमुक्त कल्याण शहर, याच्या व्यतिरिक्त प्रामुख्याने आज कल्याण डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांची खूप मोठी समस्या आहे, रिक्षावाल्यांची समस्या आहेत. बिचार रिक्षावालाच राहिलेला आहे. माझे वडील, माझे काका, माझे भाऊ यांनी सुद्धा रिक्षा चालवलेली. तर रिक्षावाल्यांच्या काय समस्या असतात, फक्त रिक्षावाला नेहमी चालत नाही, शिस्ती चालत नाही, म्हणून त्याच्यावरती टीकेची झोड असते. पण त्याला सक्षम कसं केलं पाहिजे? माझी युनियन आहे, माझ्या युनियनच्या मार्फत मी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्या रिक्षावाल्यांना आर्थिक सक्षम करण्याकरता त्यांना फायनान्शियली सपोर्टची गरज असते. नाहीतर काय होतं की ते, आणि फेरीवाले ते काय करतात की हेवी व्याजाने पैसे घेतात. कल्याण डोंबिवलीमध्ये काही फेरीवाले आहेत, रिक्षावाले आहेत, 10%, 15%, 20% व्याजाने ते पैसे घेतात. आणि त्यांचं जे रिक्षाचं रिन्युएशन असेल किंवा रिपेरिंग असेल किंवा आणखीन फेरीवाल्यांचा रोजची लागणारी मटेरियल लागतं, त्याच्यावर त्यांना पैसे घ्यावे लागतात. माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे
की आपले जेवढे बचत गट आहेत, बचत गटाच्या मदतीने या रिक्षावाल्यांना आणि या फेरीवाल्यांना सक्षम कसं करता येईल, जेणेकरून ही फेरीवाल्यांची समस्या पण संपेल, ते आर्थिकदृष्ट्या सक्षम पण होतील आणि रिक्षावाले जे आहेत त्यांची देखील फायनान्शियल कंडिशन कशी स्ट्रॉंग होईल, अशी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, बचत गट, फेरीवाले आणि रिक्षावाले यांना एकत्र आणून कशा प्रकारे त्यांना स्ट्रॉंग करता येईल असं एक चांगलं प्रोजेक्ट माझ्या डोक्यामध्ये आहे आणि ते महापालिका आमची सत्ता ते करू शकतो. महानगरपालिकेच्या शाळा या ठिकाणी, या शाळा ओस पडायला लागलेल्या आहेत, त्यांच्या इमारती चांगल्या, पण त्या शाळा चांगल्या कशा करता येऊ शकतात, त्यांना फंडिंग आणणं, त्यांना CSR मधून काही मदत करणं आणि त्या शाळेचा दर्जा वाढवला की तिथला पट पण आपोआपच वाढेल. त्या दृष्टिकोनाने देखील माझ्याकडे काही प्रोजेक्ट आहे, तो विचार देखील मी करतोय. आज तरुण आहे, तरुण बेरोजगार म्हणून बेरोजगारीबद्दल चर्चा जास्त होते. मागच्याच निवडणुकीमध्ये देवेंद्रजींनी ठरवलं होतं की कल्याण डोंबिवली आपण एक मोठा बिझनेस हब तयार करू, त्याच्यावर तरतूद पण केली, काही जागा पण केली. मी विधानसभेची निवडणूक लढत असताना मी कल्याणमध्ये, कल्याण डोंबिवली नाही, मी कल्याणमध्ये एक मोठं बिझनेस हब करेल आणि 1 लाख लोकांना, तरुणांना जॉब दिला अशा प्रकारचं मी आवाहन केलं होतं आणि ते प्रोजेक्ट माझ्याकडे आहे. मी हवेत नाही सांगितलं. आज कल्याण डोंबिवलीची सत्ता आली तर कल्याण डोंबिवली मधल्या 1 लाख तरुणांना जॉब देण्याची क्षमता या कल्याण डोंबिवलीमध्येच आहे. त्यांना BKC मध्ये बाहेर कुठे जायची गरजच नाहीये. या कल्याण डोंबिवलीचं मी कल्याण विधानसभेतलं पोटेन्शियल सांगतोय आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता आली तर हा 1 लाख तरुणांचा जॉबचा प्रश्न मिटू शकतो अशा प्रकारचा प्रोजेक्ट माझ्याकडे आहे. त्याशिवाय तरुण हा मोबाईलच्या अधीन झालेला आहे. या तरुणाला मोबाईल मधून बाहेर काढायचं असेल तर त्याला मैदानावरती नेलं पाहिजे. मैदानावरती न्यायचं असेल तर त्याला क्रीडा स्पर्धांची जोड देणं गरजेचं आहे. आमची महापालिका जर का आली तर या सगळ्या शाळा, म्हणजे फक्त मराठी आमची महानगरपालिकेचे नाही, सगळ्या शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरता स्पोर्ट्सची एवढे आम्ही ऍक्टिव्हिटी देऊ त्याच्याकरता लोक मैदानांवरती जास्त राहतील, मोबाईल पासून लांब जातील आणि स्पोर्ट्सला पण प्राधान्य मिळेल, त्यांची हेल्थ पण चांगली राहील आणि तरुणांमध्ये जी एक निगेटिव्हिटी पसरली त्या मोबाईलमुळे, तर त्या मैदानावरती गेल्यावरती निश्चितपणे तरुणांचा देखील विकास होईल. अशा दृष्टिकोनानं असं काही प्रोजेक्ट आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून, मी स्वतः नरेंद्र पवार म्हणून काही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स माझं प्रोजेक्ट होतं ना. मी आमदार असताना आम्हाला जागा दिली नाही, ही आमची खंत होती. आता महापालिका सत्ता जर का आमची आली तर मी रडूच शकणार नाही. मी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवेल. नंतर इतर जी मैदान आहेत, जी एन्क्रोच केलेली ती मैदानं पण मी मोकळे करण्याकरता मला ताकद मिळेल महानगरपालिका जर का भाजपची सत्ता आली तर. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फायदा या भविष्यामध्ये कल्याण डोंबिवलीचं एक रूप टोटली बदलण्याची संधी कल्याण डोंबिवलीतल्या नागरिकांनी जर का भारतीय जनता पार्टीला, शहरं बदलतील, शहरं 100% बदलू शकतात, बदलली असती. पण शेवटी नेतृत्वाने पण विचार केला पाहिजे, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पण हा विचार केला पाहिजे. शॉर्ट टर्म विचार न करता लॉंग टर्म विचार का केला तर निश्चितपणे कल्याण डोंबिवलीचा देखील एक कायापालट होऊ शकतो भविष्यामध्ये, अशा प्रकारची खात्री मला निश्चितपणे वाटते. मेट्रो म्हणजे मोदी साहेब स्वतः कल्याणमध्ये आले होते आणि त्यांनी भूमिपूजन केलं, पण उद्धवजींनी त्याच कामाला खो घातला त्यांनी आणि त्यामुळे ते रखडलं. आज ते रखडलं. आज आतापर्यंत ते काम पूर्ण झालं असतं. म्हणजे भिवंडीचं काम होऊ शकतंय, कल्याणचं काय नाही होऊ शकत. खरं तर माननीय आमदारांनी किंवा मागच्या ज्या लोकप्रतिनिधी होते, मी नावं नाही घेत, उगाच नावं घेतलं की अडचण निर्माण होईल, पण आमदार आहेत, खासदार आहेत, आमदार होते, खासदार होते, त्यांनी त्या गोष्टींना प्राधान्य द्यायला पाहिजे होतं ना. आज दुर्दैवाने कल्याणचा जो आमचा मेट्रो आहे तो रखडलेला आहे. आता डोंबिवलीचा मेट्रो गुरुदेवपर्यंत आलेला आहे, भिवंडीचा मेट्रो भिवंडीच्या बायपास पर्यंत आलेला आहे. आता भिवंडी ते कल्याण गुरुदेवपर्यंत जर का तो मेट्रो पूर्ण झाला तर कल्याण मधली वाहतूक समस्या राहणारच नाही. रेल्वे आल्यानंतर या कामांना गती मिळेल निश्चितपणे. आहेच ना सर, केंद्रात आहे, राज्यात. आता कॉर्पोरेशन हद्दीमधले काही अडचणी असतात ना. आता कॉर्पोरेशन हद्दीमधले काही विषय मार्गी लावायचे असेल तर कॉर्पोरेशन मध्ये सत्ता असणं गरजेचं आहे. बघा, मी आमदार होतो तेव्हा आमची भाजपची पूर्ण सत्ता नव्हती, युतीची होती, तर देखील मला अडचणी आल्या ना. मला अनेक प्रोजेक्ट नाही करता आले. मला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करता मी निधी आणला तावडे साहेबांकडनं, पण तिथे मला नाही करता आला प्रोजेक्ट तिथे, कारण तो हँडओव्हरच सरकारकडे NOCच लागत होती. नाही, मग तिथे आम्ही नगरसेवक निधीतनं करणार आहोत, आम्ही महापौर निधीतनं करणार आहोत, अशी कारणं काढत असे चांगले प्रोजेक्ट पण रखडलेत ना. सत्ता असताना देखील, युतीमध्ये असताना देखील आमदारांना, नरेंद्र पवारला क्रेडिट मिळू नये याच्याकरता अनेक प्रोजेक्ट रखडलेले आहेत. एकंदरीतच काही लोकप्रतिनिधींमुळे विकास कामांना खो बसतो, 90% बसतो. असे लोकप्रतिनिधी या शहरात आहेत.
जे काही लोकप्रतिनिधी तुमच्या एकंदरीत चर्चेत ते आढळून आलं की काही जणांनी विरोध केला, काही प्रकल्प आणण्यासाठी विरोध झालाय किंवा श्रेयासाठी वाद झाले, तर काही लोकप्रतिनिधींमुळे हे विकास कामं रखडली. असं आता मी म्हणणं थोडं चुकीचं राहील, कारण आमचेच यालाच अनुसरून सर एक प्रश्न आहे, नरेंद्र पवार म्हणून तुम्हाला कायमच भाजपमधून देखील अंतर्गत विरोध राहिलेला आहे. मित्र पक्षांकडून तर सर्वांनी बघितलं, म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे की अनेक जणांचा तुम्हाला विरोध आहे. का असं होतं? नाही, अशी वस्तुस्थिती नाहीये. कारण मी आमदार असताना किंवा मी उपमहापौर असताना देखील मी भाजपच्याच नगरसेवकांना निधी द्यायचा, भाजपच्याच वॉर्डामध्ये काम करायचं असं मी उपमहापौर असताना केलं नाही. मी आमदार असताना तर तुम्हाला सांगतो, मी MIM ची नगरसेविका असून देत, राष्ट्रवादीचे नगरसेवक असून देत, शिवसेनेचे असून देत, मनसेचे असून देत, असा 1-2-3 नगरसेवक ज्यांनी माझा निधी घेतला नाही, त्यांना माझी एलर्जी असेल, 1-2 नगरसेवक असतील मित्र पक्षातले. बाकी मनसे, MIM, RPI या सगळ्या नगरसेवकांना मी निधी दिला आमदार फंडातना. आता ते बोंबलतात ना, अरे साहेब तुम्ही BJPचे आमदार असताना आम्हाला निधी मिळाला, आमचे आमदार असताना आम्हाला निधी मिळत नाहीये किंवा आम्हाला चक्रा मारायला लागतात. अशा प्रकारची खंत हे त्यांच्या पक्षातले लोक व्यक्त करतात. मी बघा, दिवाळी, दसरा, गणपती प्रत्येक वेळेला त्यांचे वाढदिवस असून त्यांचे सुखदुःख असून मी जाऊन उभा राहतो त्यांच्याकरता. दर दिवाळीला मी त्यांना शुभेच्छा देण्याकरता जातो. त्यांना आता मी आमदार नाहीये, ते देखील सातत्याने माझा त्यांच्याशी रॅपो आहे. सर्व पक्ष नेत्यांशी माझा नेतोय, सगळ्या नगरसेवकांशी माझा व्यक्ती संबंध आहे. त्यामुळे इतर आणि मागच्याला मी जेव्हा आमदार निवडून आलो तेव्हा मला सगळ्या पक्षात लोकांनी मदत केली ना. का केली? तर मी उपमहापौर असताना मी कुठेच पक्षपात केला नाही, मी मतभेद कोणाशी माझे झाले नाहीत, माझा वाद कोणाशी झाला नाही, म्हणून मला सगळ्या पक्षातल्या लोकांनी मदत केली ना. आता त्या भाजपची ताकद नव्हती, भाजपचे 2 नगरसेवक, शिवसेनेचे जास्त नगरसेवक, मनसेचे जास्त नगरसेवक, ते देखील मी इथे भाजपचा आमदार म्हणून मी निवडून आलो त्यावेळेला, तेव्हा युती नव्हती. म्हणून माझा सर्व पक्षांशी माझा खूप व्यक्तिगत संबंध आहे. कधी माझा वाद झालेला आठवतो का बघा, कुठे भांडण झालं का आठवतं का बघा, कोणाशी काही कुठल्या प्रॉपर्टीवरनं, कुठल्या कामावरनं, कुठल्या आणखीन काही याच्यावरनं कुठेच भांडण झालं नाही, वाद झाला नाही. त्यामुळे माझ्याशी मित्रपक्ष असून देत, इतरांशी माझे व्यक्तिगत संबंध खूप चांगले आहेत. तरी व्यक्तिगत संबंधांना अनुसरून एक प्रश्न आहे, आजपर्यंत नरेंद्र पवारांच्या घरी उद्धव ठाकरे आलेत, देवेंद्र फडणवीस आलेले आहेत, त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आलेत. नेमकं काय असं आहे की 3 मुख्यमंत्री एका माजी आमदारांच्या घरी येतात, असं क्वचित पाहायला मिळतं. मी संघटना शरण आहे. ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही माझे आमदार होतात, तरी ते तुमच्या घरी आले होते. हे विरोधी पक्षातच होतात, ते तुमच्या घरी आले होते. देवेंद्र फडणवीस जेव्हा कल्याणमध्ये आले तेही तुमच्या घरी आले. एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री असताना प्रचारादरम्यान आले होते तेही तुमच्या घरी आले. काय असं एकूण समीकरण आहे तुमचं? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा मी इथे जुना कार्यकर्ता आहे आणि ज्याला युतीच्या निवडणुका झाल्या, लोकसभेची पोटनिवडणूक असेल, विधानसभेची देवळेकरांची निवडणूक असेल, त्या युतीमध्ये झाल्या, लोकसभेच्या युतीमध्ये झाल्या. त्याला युती म्हणून मी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं. मी भाजपच्या कार्यालयामधून आमचं कार्यालय, युतीचं कार्यालय केलं होतं. मी त्या शहरात अध्यक्ष होतो BJPचा, आणि तेव्हा शिवसेनेकडून 1 रुपये सुद्धा न घेता आम्ही भाजपच्या कार्यालयाचा खर्च सगळा मी केला, आणि मी म्हणजे माझ्या पक्षाने केला, आणि एकत्र आलो. त्यामुळे माझा व्यवहार, माझं काम, माझं युतीबद्दल असलेली आस्था, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल असलेलं माझं प्रेम किंवा उद्धवजींचे माझे असले संबंध, हे त्यांनी जवळनं बघितलेले आहेत. हे बघितलेलं, मी कुठे पक्षपात नाही केला, कुठे राजकारण नाही केलेलं, म्हणून माझ्यावरती त्यांचा एक विश्वास आहे. एक दुसरं, मी मगाशी सांगतो, मी संघटना शरण आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, विद्यार्थी परिषद असेल, भाजप असेल, या संघाच्या मुशीतनं मी घडलेला कार्यकर्ता असल्यामुळे माझं कार्यकर्त्यांचं एक मोठं नेटवर्क आहे, मोठं जाळं आहे. बघा, मी आमदार नसताना मला कोणत्याही नेत्याचा सपोर्ट नव्हता. मी अपक्ष निवडणूक लढवली. युती धर्म त्यावेळेला आमच्या कपिल पाटील साहेबांनी सुद्धा पाळला. चव्हाण साहेबांचा सुद्धा आग्रह होता की त्याला युती धर्म पाळावा. मी अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे चव्हाण साहेब पण माझ्या नाराज झाले, कपिल पाटील साहेब सुद्धा नाराज झाले, आणि मला सपोर्ट नव्हतं. तरी देखील मी संघटना वाढवली ना, मला परत भाजपमध्ये घेतलं, आणि माझे 400 कार्यकर्ते होते मी आमदार असताना, आणि मी आमदार नसताना 5 वर्षांमध्ये माझे 4000 कार्यकर्ते झाले, आणि कुठला निधी नाही, कुठलं काम नाही, फक्त माझा व्यक्तिगत संपर्क.
माझी जी दिवसाची दिनचर्या असते, सकाळी त्या दिनचर्येवरूनच आम्ही जेव्हा पहिल्यांदा म्हणजे आता 10-10:30 सुमारास इथे आलोय, सकाळी 9:30-10 वाजल्यापासूनच तुमच्या घरामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर अनेक नागरिक येतात. हे काय नेमकं जे आमदारांच्या घरी असताना ठीक होत म्हणजे विचार करू शकतो, पण आमदार नसताना देखील ही गर्दी, काही लोक समस्या घेऊन येतात. अगदीच काही 1-1.5 महिन्याचं बाळ घेऊन पण एक महिला आली होती. हे सगळं कसं जमवलं तुम्ही? नाही, मी लोकांना उपलब्ध असतो. मी रोज शाखेतनं जाताना येताना लोकांना संपर्क करत असतो. मी मॉर्निंग वॉकला रोज वेगळा, मी आमदार नव्हतो तिथपासून माझा वॉकिंगचा माझा एक नियम ठरलेला आहे. मी दर सोमवारी आपला भगवा तलाव, मी काळा तलाव त्याच्या इथे जातो. मी मंगळवारी सुभाष मैदानात जातो. बुधवारी मी यशवंतराव चव्हाण पटांगणावर जातो. शुक्रवारी मी वसंत व्हॅलीला जातो. शनिवारी मी गार्डनमध्ये फडके मैदानात जातो. असा जो माझा दिनक्रम आहे, त्यातनं गावचं लोक भेटतात, लोक समस्या सांगतात आणि त्या सोडवल्या जातात. त्यामुळे लोकांचा विश्वास, आम्ही युतीची सत्ता नसताना सुद्धा विरोधातल्या उद्धवजींनी सुद्धा काही कामं माझी केली, शिंदे साहेबांनी सुद्धा माझी त्याला काम केले. श्रीकांत शिंदेनी कोविडच्या काळामध्ये मला खूप इंजेक्शन मिळवून देण्याकरता, हॉस्पिटलचे बेड मिळवून देण्याकरता श्रीकांत शिंदेनी सुद्धा मला मदत केलेली. म्हणजे सत्ता नसताना देखील लोकांची मदत घेऊन, मी आमदार नाहीये, माझ्याकडे निधी नाहीये, मी आमचे केरळचे खासदार आहेत व्ही मुरलीधर म्हणून, राज्यसभेवरचे खासदार आहेत, त्यांचा मी निधी आणला. मी दुसऱ्या आमदारांचा, विधान परिषदेतल्या आमदारांना निधी आणला. मोतेसर आमचे आमदार होते, त्यांच्या निधीतनं विविध मी कामं केली. म्हणजे मला माहिती आहे, कोणाकडे गेलं तर आपण रिक्वेस्ट केली, मदत मागली तर निधी मिळू शकतो आणि लोकांचा विश्वास आहे. आणि माझ्याकडे आलं की माझे कामाची पद्धत आहे, मी थोडासा प्रयत्न करतो, आणि थोडंसं जास्त काम करतो आणि त्या टॅगलाईन मधून थोडासा प्रयत्न केल्यावरती बरीचशी कामं होत गेलेली आणि लोकांचा विश्वास आहे. म्हणून लोक विश्वासाने माझ्याकडे घरी, मी 10-10:30 घराच्या बाहेर पडतो, माहिती आहे म्हणून. सकाळी 8 वाजल्यापासून, तुम्ही 9-9:30 आल्यामुळे तुम्हाला 9-9:30 दिसले, म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून लोकांचा राबता असतो सकाळी. आणि मग माझ्या ऑफिसला मी बसलो, ऑफिसला माझी नुसती गाडी बघितली, माझा बॉडीगार्ड पोलीस बाहेर बसला, ते लोकांकडे नरेंद्र पवार आतमध्ये बसलेले आहेत. मग तिथे मी समजा 2 तासाकरता जरी बसलो तर त्या 2 तासाचे 6 तास 8 तास कसे होतात मला कळत नाही. इतकी लोक कामं घेऊन, विविध कामं घेऊन येत असतात. मला आता ओळखीचं दाखल्याचं पत्र लागतं, आमदारांचं नाही भेटलं तर मी आमच्या कल्याणपुरीले आमदार आहेत गायकवाडताई, मी त्यांचं पत्र घेतो. कथोर साहेबांना ते शिफारस घेतो. मग खासदार बाळामुळा साहेबांना देखील काही पत्र शिफारस मी करतो. अशी मदत ही शेवटी लोकप्रतिनिधी आहेत, आमदारांची मदत, खासदारांची मदत घ्यावी लागते. त्याकरता लोकांना हा माझा एक मोठा सपोर्ट मला मिळतो. मोठ्या विश्वासावरती लोक माझ्याकडे सकाळपासून लोकांचा राबता विविध कामांकरता असतो. शेवटचा प्रश्न, तुम्ही वयाच्या 10 वर्षापासून संघाशी जोडला गेलात, तर आजपर्यंत तुम्ही सक्रिय राजकारणात आहात. आज जर तुम्ही अवस्था बघितली तर तरुणांना या राजकारणाचा टिटकारा आला. सकाळी उठून तर टीव्ही लावला तर जे काही सुरू असतं किंवा ज्या काही पॉलिटिकल नेत्यांच्या स्टेटमेंट्स असतात, तर तरुण कुठेतरी राजकारणापासून दुरावत चाललाय. एकीकडे नेत्यांकडून आवाहन केलं जातं की तरुणांनी राजकारणात सक्रिय व्हावं, तर दुसरीकडे आता ही परिस्थिती झाली की तरुण आजकाल राजकारणाला कंटाळलेले आहेत. काय आवाहन कराल तुम्ही तरुणांना? मी तरुणांना आवाहन करेन की तुमची राजकीय क्षेत्रामध्ये ही काळाची गरज आहे. कारण तरुणांकडे विजन आहे, तरुणांकडे नवीन योजनाची कल्पकता त्यांच्याकडे आहे. त्यांना आत्ताच्या लोकांना काय हवंय हे त्यांना जास्त जवळनं कळतं. त्याकरता तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. राजकारणात येताना काय वाटतं की ज्या काही निगेटिव्ह गोष्टी ऐकायला मिळतात, बघायला मिळतात, पाहिलेल्या असतात, तर त्याच्यामुळे तरुणांचा निगेटिव्हिटी राजकारणात बघण्याची आहे. पण मी आवर्जून तरुणांना सक्रिय करण्याकरता, मी दहीहंडी फोडण्याकरता त्यांच्यामध्ये एक पथकामधला एक पथक मधून मी स्वतः सामील होतो. कबड्डीची स्पर्धा केली तर मी कबड्डी खेळायला त्यांच्यावर उतरतो, खो खोची स्पर्धा केली मी खो खो, जेणेकरून त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना हा राजकारण कसं चांगलं आहे, राजकारणातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, राजकारणामध्ये काही चांगल्या गोष्टी करू शकतो याचा त्यांना प्रत्यय होतो. मी सूर्यनमस्काराच्या माध्यमातून शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मी 1 करोड सूर्यनमस्कार आम्ही घेतले गेल्या वर्षी संघाच्या माध्यमातून, नमस्कार मंडळ व्यायामशाळेच्या माध्यमातून. पण त्यामध्ये मी थोडा जरा सक्रिय भाग का घेतला, कारण तरुणांना राजकारण सुद्धा समजलं पाहिजे. राजकारणातल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत की जे मोदी साहेबांनी करून दाखवल्या, फडणवीस साहेबांनी करून दाखवल्या, रवी चव्हाण देखील, तरुण महाराष्ट्राचे अध्यक्ष हे तरुण आहेत, तरुणपणी एवढं मोठं पद घेतलंय
कॅबिनेट मंत्री झाले, म्हणजे तरुण एखादा माणूस ऍक्टिव्ह झाला तर त्याला काय गोष्टी प्राधान्य देता येऊ शकतं या गोष्टी कळल्या. मी रामनवमीची जी मिरवणूक करतो त्यामध्ये बघा तरुणाई बघितली असेल, मी स्वतः दंड चालवला. मी आता माझं टार्गेट आहे कल्याण डोंबिवलीमध्ये 10,000 तरी तरुणींनी हे सेल्फ डिफेन्सचं प्रात्यक्षिक करावं. त्याचं आमचं शिबिर चालू आहे. दर शनिवारी अभिनवमध्ये आम्ही ते प्रशिक्षण आमचं शिबिर चालू आहे आणि शाळा कॉलेजमध्ये आम्ही त्याचं प्रशिक्षण देणार आहोत. लाठीकाठी, दंड, नंतर दानपट्टा, सूर्यनमस्कार, रोप स्केपिंग अशी विविध गोष्टी आम्ही त्यांना शिकवतोय, जेणेकरून तरुणांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि सोशल वर्कच्या माध्यमातून, म्हणजे राजकारणात म्हणतात ना की 20% राजकारण आणि 80% समाजकारण. तर 80% समाजकारण काय आहे हे या विविध ऍक्टिव्हिटी मधून, मग त्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून असेल, दहीहंडी असेल, कबड्डी खो खो असेल किंवा मैदानी खेळ असेल, सूर्यनमस्कार असेल, या माध्यमातून तरुणांनी जवळ येऊन बघावं आणि 80% समाजकारण देखील करता येतं. लॉकडाऊन मध्ये केलं ना, अनेक तरुणांनी स्वयंस्फूर्तीने, मी अनेक नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी गायब होते पण तरुणी रस्त्यावर उतरले, जीवाची पर्वा न करता उतरले. आणि शेवटी राजकारण म्हणजे काय हो, राजकारण 20%, बाकी समाजकारणच महत्वाचं ना. आज मी इथे का टिकलोय, माझ्याकडे लोकांचा राबता काय, तर मी राजकारण कमी आणि समाजकारण जास्त ज्याला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा चांगला राहिलेला आहे. म्हणून मी तरुणांना देखील आवाहन करेन की मी तरुणपणामध्ये, मी संघातनं विद्यार्थी परिषदेमध्ये आलो, विद्यार्थी परिषदेमधून तरुण असताना भाजपमध्ये ऍक्टिव्ह झालो आणि त्यामुळे ज्या विविध तरुणांना घेऊन ऍक्टिव्हिटी केल्या त्याच्यातनं आज माझी राजकीय संपलेली नाहीये. आज मी देखील तुम्ही मगाशी म्हणालात की नेते काय येतात, तर नेते माझ्याकडे येण्याचं कारण हे आहे की त्यांना माझ्याकडे अपेक्षा आहे आणि मी देखील आणखीन काही कल्याण डोंबिवली करता चांगलं करू शकतो हा विश्वास नेत्यांना आहे, म्हणून माझ्याकडे ते येतात. म्हणून माझ्या तरुणांना आव्हान आहे की आपण देखील, राजकारण हे खूप चांगलं क्षेत्र आहे, समाज कारण करण्याचं, सामाजिक अनेक उपक्रम आपण चांगल्या प्रकारे राबवू शकतो. याच्याकरताच एक मोठं चांगलं व्यासपीठ आहे, ते बघून आपण यावं. फक्त निवडणुका, इलेक्शन या गोष्टींकडे बघून किंवा काही निगेटिव्ह गोष्टींकडे बघून तुमचं मत तुम्ही निगेटिव्हिटीकडे नेऊ नका. एक चांगलं काम आपल्याला करता येऊ शकतं हा विश्वास तुम्ही राज्यकर्त्यांवरती आणि राजकारणावरती ठेवून राजकारणात तुम्ही देखील सक्रिय झालं पाहिजे, अशा प्रकारचं आव्हान मी निश्चितपणे करेल. एकंदरीतच आज जिल्हा वर्धाच्या माध्यमातून आपण नरेंद्र पवार यांच्याशी संवाद साधलाय. महायुतीबाबत, नागरी समस्यांबाबत, तसेच भविष्यात होऊ घातलेल्या त्यांच्या काही विकास कामांबाबत त्यांनी आज या सर्वच गोष्टींचा उलगडा केलाय. आपल्याला ही मुलाखत कशी वाटली याबाबत जिल्हा वार्ताच्या YouTube चॅनलमध्ये कमेंट करा, इन्स्टा फॉलो करा, फेसबुक अकाउंट फॉलो करा.